झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेची शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची 46 वर्षांची परंपरा कायम राहणार आहे। हायकोर्टानं शिवसेनेला सायलेन्स झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शिवाजी पार्कवर दसरा रॅलीसाठी सशर्त परवानगी दिलेली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसऱ्यानिमित्त पुन्हा एकदा अशी टरकाळी फुटणार आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टानं परवानगी दिल्यानं गेल्या 46 वर्षांपासूनची शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहणार आहे। शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून जाहीर करण्यात आल्यानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सभा घेण्यावर बंदी आहे। मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी दाखल केलेल्या अर्जावर कोर्टानं दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला सशर्त परवानगी दिली आहे। माननीय हाईकोर्ट ने शिवसेना की दसरा रैली को परमिशन दे दी है और परमिशन के समय उन्होंने 2 कंडीशन दी है कि जो साउंड सिस्टम है वो डिस्ट्रीब्यूटेड साउंड सिस्टम होनी चाहिए और जो क्रिकेट के ग्राउंड्स है उसको संभालना चाहिए, उसको बैरिकेड करना चाहिए। शिवाजी पार्क सायलेन्स झोन मध्ये असतानाही कोर्टानं शिवसेनेला 2010 आणि 2011 मध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली होती। मात्र दोन्ही वेळा शिवसेनेकडून मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषणाचा नियम शिवसेनेनं पाळला नव्हता। त्यामुळे यंदा कोर्ट शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देईल की नाही असा प्रश्न होता। मात्र शिवसेनेनं हायकोर्टात ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम पाळू, मैदानावर साऊंड बॅरिकेड्स लावले जातील, तसंच शिवाजी पार्कवरील क्रिकेट पिचला नुकसान करणार नसल्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतरच कोर्टानं परवानगी दिली। कोर्टाच्या परवानगीनंतर कार्यकर्ते मोठ्या उत्साहात मेळाव्याच्या तयारीला लागलेत। मात्र यंदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मेळाव्यात येऊन त्यांच्या ठाकरी शैलीत समाचार घेतील का किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील का याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं। मात्र या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी हे असं उत्तर दिलंय। शिवाजी पार्कवरती शिवतीर्थावरती शिवसेनेचा विजयादशमीचा मेळावा दरवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे होणार आहे। तेव्हा मी आपल्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना, हिंदू मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना तिकडे येण्याचं आवाहन करत आहे, विनंती करतोय आणि हा मेळावा अत्यंत दिमाखाने साजरा होणारच। सायलेन्स झोन मध्ये सलग 2 वेळा शिवसेनेने नॉईज पोल्युशन कायद्याचं उल्लंघन केल्यानंतरही हायकोर्टाने शिवसेनेला दशरा रॅली करण्याची परवानगी दिली आहे। पण आता हेच बघायचं आहे की यावेळी तरी शिवसेना रॅली दरम्यान सायलेन्स झोन मधील नॉईज पोल्युशन कायद्याचं पालन करण्यात यशस्वी ठरते का? झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।